भाई हा किल्ल्यावरचा सगळ्यात टफेस्ट पार्ट आहे. बिकॉज ऑफ इकडे फक्त एवढीच रोप आहे, वरती रोपच नाही आहे. गुड मॉर्निंग गाईज. आज मी सकाळी सकाळी आपली लालपरी घेऊन निघालो आहे महाराष्ट्रामधला वन ऑफ द टफेस्ट फॉर्ट कलावंती दुर्ग. आणि किल्ल्यापर्यंत पोचता पोचता तुमची एक प्रॉपर ऑफ रोडिंग होणार आहे. आता मी आहे कलावंती दुर्गाच्या खाली अँड इकडे ही त्यांची पार्किंग आहे. अँड ह्या शॉपवर तुम्ही तुमचे हेल्मेट्स वगैरे ठेवू शकता. आणि इकडनं आहे कलावंती दुर्गाचा रस्ता आणि हा आहे किल्ल्याचा टॉप. अँड भाई स्टार्टिंगला चढताना तुम्हाला पूर्ण कॉन्क्रीटचा रोड भेटेल. आणि हा समोरचा आहे आपला कलावंती दुर्ग आणि त्याच्या साईडचा आहे प्रबळगड. हे दोघे शेजारी शेजारी आहे. वरचे तुम्हाला असे छोटे छोटे स्टॉल भेटून जातील जिकडे निंबू पाणी वगैरे भेटून जाईल. अँड आता वरती चालू आहे PWDचे काम. पूर्ण रस्ता ते कॉन्क्रीटचा करताय. कधी हा रस्ता झाला तर गाडी पूर्ण किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत जाणार आहे. तुम्ही कधी पावसाळ्यामध्ये कलावंती दुर्गाचा यायचा प्लॅन करताय तर प्लीज प्रॉपर शूज घालून जा. बिकॉज कॉन्क्रीटचा रोड खूप कमी आहे, वरती पूर्ण लाल माती आहे. तुमचा अर्धा ते 1 तासचा ट्रॅक कंप्लीट झाल्यावर तुम्हाला वरती 2 रूट लागतील. एक लेफ्ट साईडचा आणि एक राईट साईडचा आहे. दोघी रूट कलावंती दुर्गाकडे जाता. पण आपल्याला जायचं राईट साईडने बिकॉज पावसाळ्यामध्ये लेफ्ट साईडचा काहीच दिसत नाही आणि इकडनं प्रॉपर स्टेअर्स आहे. जिकडे तुम्हाला वरती हनुमानदादांचे दर्शन होतील ना, तो प्रॉपर रूट आहे. तिकडे स्टेअर्स आहे, त्या साईडने स्टेअर्स नाही आहे. भाई मी थोडं लवकर आलो आहे बिकॉज अजून एवढा पाऊस होत नाही आहे. बट भाई तुम्ही एकदा हा व्ह्यू बघा यार. फोर्ट किती छान दिसतो. पावसाळ्यामध्ये पूर्ण पाणी वाहत असेल इकडनं आणि किल्ल्यावरचं पाणी खूप स्वच्छ आहे. आणि भाई इकडनं वरती आल्यावर इकडे तुम्हाला काही हॉटेल दिसतील. तिकडे तुम्ही राहू पण शकता आणि टेंट पण टाकू शकता. अँड बाई हे बघा, हे इथले हॉटेलवाले. कधी कचरा खालीच फेकायचं आहे मग डस्टबिन ठेवता कशाला. बघा कचरा नका फेका ना, कचरा नका फेका. हे बघा गाईस, हे लोक असं असे कचरा नाही फेकायला हवं गडावर. पुढे येऊन तुम्हाला परत 2 रस्ते भेटतील. राईटवाला जातो प्रभागडकडे आणि लेफ्ट साईड जातो कलावंती दुर्गाकडे. इथे लोकल्स खूप हेल्प करता, तुम्ही कोणाला पण विचारलं तर. भाई पुढे येऊन तुम्हाला परत 2 रस्ते भेटतील. राईटवाला जातो प्रभागडकडे आणि स्ट्रेट जायचं आहे कलावंती दुर्गाकडे. भाई हा स्ट्रेट जो रस्ता आहे ना, तो यांच्या घरामधून होऊन जातो आहे बघा. आणि इकडे पूर्ण बॅरिकेटिंग वगैरे केली आहे. आणि भाई इकडनं पुढे स्टेअर्स नाही आहे, पूर्ण माती. तर एक प्रॉपर शूज इम्पॉर्टंट आहे. भाई वरती एक छोटं गाव पण आहे आणि तिकडचे घर इतके सुंदर आहे ना, पूर्ण आपल्या गावाची फिलिंग देत आहे. आणि लोकल्स खूप जास्त हेल्पफुल आहे, तुम्ही कोणाला पण विचारू शकता. वरती पूर्ण मातीचे घर आहे. अँड भाई हा आहे किल्ल्याचा सगळ्यात टफेस्ट पार्ट. बिकॉज इकडे रोफ नाही आहे आणि खाली पूर्ण दरी आहे. आणि भाई विशेष म्हणजे इकडे एक 40 ते 50 वयाचे काका आहे, ते पण चढत आहे. मग काय, आपण तर मराठा आहे, लागलो मग चढायला. भाई पण इकडे सेफ्टी 0 आहे, थोडं सांभाळण्याच्या. आणि खाली पूर्ण दरी आहे. मग आमचे बंधू बी आले आमच्या मागे मागे. पण यार इकडे ना शूट करणं खूप जसं रिस्की होतं, म्हणून वरचा इतका काही शूट केला नाही आहे. भाई आम्हाला वरती इकडे एक साप दिसला आहे. इकडे पावसाळ्यामध्ये साप आणि खेकडे खूप राहतात, त्यामुळे थोडं सांभाळून हात ठेवत जा. मग आम्ही या सह्याद्रीच्या व्ह्यूसोबत मॅगी एन्जॉय केली. पुन्हा भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.